आपण पाहतोय की आज तहसील कार्यालयासमोर प्रचंड गर्दी जमलेली आहे. याचं कारण म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दिनांक 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत असताना दिनांक 16 ते 20 तारखेपर्यंत या ठिकाणी फारशी गर्दी जाणवली नाही किंवा किरकोळ वगळता कोणीही गर्दी केलेली नव्हती. मात्र आज 21 तारखेला शेवटच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. गावातील सरपंचापासून सदस्यापासून माढा लोकसभेचे खासदार, आमदार, माजी आमदार आणि अनेक लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यासह समर्थकांसह या ठिकाणी आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक प्रतिनिधींनी किंवा पुढाऱ्यांनी आपल्या उमेदवारांची उमेदवारीबाबत अत्यंत गोपनीयता किंवा गुप्तता पाळली होती. कोणाकोणाची युती होईल किंवा कोणता उमेदवार कुठल्या पक्षाकडे जाईल हे कुणालाही सांगता येत नव्हतं. हीच गुप्तता अद्यापही कायम आहे. मात्र ही गुप्तता दिनांक 27 तारखेनंतर आपोआपच आपल्या सर्वांच्या समोर येईल. तोपर्यंत कितीही गुप्तता पाळली किंवा कितीही मौन बाळगले तरी त्याचा निश्चितच पर्दाफाश 27 तारखेला होईल. तत्पूर्वी आपण पाहूयात की अर्ज मागे घेण्याची मुदत ही 27 तारखेपर्यंत आहे. कोण कुठला उमेदवार कुठल्या पक्षात गेलाय, कोणाची युती झाली हे येत्या 2-3 दिवसात कळेल. तोपर्यंत वेट अँड वॉच.